जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। हे बघा, आज सन्मान्य नगरसेवक वाजिदभाई आणि त्यांचे लहान भाऊ अमजदभाई यांच्या प्रयत्नातून नाजी कॉलनीमध्ये सिमेंट रस्ता, नाल्या, पेवर ब्लॉक तकरीबन 1 कोटीपेक्षा जास्त उद्घाटन होत आहे आणि इतरच्या रहिवाशांचे काही आणखीन काम बाकी आहे। मी त्यांना प्रॉमिस केलं की या आचारसंहितेनंतर ज्या नाजी कॉलनीत जेवढं काम असेल 100% करून देतो। एक DP रोड समजता आहे ते 15 मीटर कंपल्सरी आहे, पण ठीक आहे, त्यात काही लोकांचं अतिक्रमण असेल तर लोकांना त्रास द्यायचा नाही, पण कसं करायचं ते पण आम्ही करून घेऊ आणि नाजी कॉलनीला चांगला, जालनाच्या सर्वात चांगला कॉलनीसाठी आम्ही प्रयत्न करू। एका वृत्तवाहिनीचा कार्यक्रम होता, त्यामध्ये काय कार्यकर्ता शिंदे गटाची घोषणाबाजी करत होते की महाविकास आघाडीकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही झाला। हे बघा, ते काय जाणून बुजून काय 10-15 लोकांना समजून किंवा त्यांना काही पाजून किंवा त्यांना पैसे देऊन पाठवतात आणि ते आपल्या प्रत्येने बोलतात, ते काही मोठी गोष्ट नाही। आता हे बघा, सध्याच्या पोझिशन अशी आहे की काँग्रेसचा कोणताही उमेदवार दिला तर 2 लाखपेक्षा जास्त मताने येणार आहे आणि ते कशा येणार याबद्दल मी काही बोलत नाही, पण परिस्थिती आता बदललेली आहे। आता म्हणतात रोटी करपलेली आहे, त्याला साईड करायचं। उमेदवार कोणचा असेल? उमेदवार शिवसेना नाही, आता मी स्पष्ट सांगतो की उद्या मी आता संध्याकाळी उद्या 4 वाजता पार्टीच्या हायकमांडची मीटिंग आहे जालना लोकसभासाठी। जालन्याचे आमचे मित्र देशमुख साहेब जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष आमचे शेख महमूद साहेब, मी जालन्याचे आणि सुरेश जेतले असे 7-8 जे मोजके लोक काँग्रेस जिल्ह्याचे, त्यांची सर्वांची बैठक नाना पटोलेसोबत होणार आणि उमेदवार फायनल करणार। कल्याण काळे असू शकतो? हो, यस, मे बी हो भी सकता है कल्याण काळे हो, आणि 100% सांगतो की हा सीट काँग्रेसला जाणार।